जो प्रत्येक संघाला म्हणजे रविवारच्या दिवशी जे संघ खेळतील त्या संघाला त्या ठिकाणी कॅप्स देणार आहेत. तर चांगलं या ठिकाणी नियोजन मिस्टर धीरज पाटील सोबतच 88 ग्रुप. आणि आता मात्र हळूहळू बक्षिसांची जी खैरात आहे सुरू होते. तर शेवटच्या दिवसापर्यंत मात्र अजूनही काही बक्षीस वाढणार आहेत. तर तुमचा जर चांगला खेळ असेल, वैयक्तिक खेळ चांगला असेल, तुमच्या संघासाठी फायदेशीर ठरेलच, पण त्यासोबतच तुम्हाला देखील वैयक्तिक पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. तुर्तास जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. दोन नावाजलेले संघ द ग्रेट मराठा जुचंद्र आणि सोनिका माता मालोडी हे दोन वेगवेगळ्या परिसरातील संघ एकमेकांसोबत आता लढणार आहेत, झगडणार आहेत, झुंज देणार आहेत आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी. आता मात्र हे दोन संघ लढतायत. सपना पूरा करना हो तो तपना पडेगा, जिंदगी के हर मुकाम पर लढना पडेगा. यावेळेस आता दोन्ही संघ लढण्यासाठी तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सोनिका माता मालोडीला. सोनिका माता मालोडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवून द्या. येस, स्ट्राईकवर विशाल आहे आणि नॉन स्ट्राईकला असेल हितेश आणि विशाल हे दोन फलंदाज. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ग्लान्स केलं जाते. शॉर्ट लेग रिजन मध्ये बॉल मागे जातोय, लॉंग लेग रिजन पर्यंत पोहोचतोय. विकासचा हा पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि ही अशी परिपक्वता तुमच्याकडे असली पाहिजे. ओव्हर पिचचा बॉल होता आणि बॉलला मात्र पाहिलं की लेग साईडला रोटेट होणारा बॉल आहे, त्यामुळे जास्त काही प्रयत्न न करता बॉटम हँडचा वापर केला, बॉलला झटका दिला बॅटच्या सहाय्याने आणि पाठवलंय शॉर्ट लेग आणि लॉंग लेग रिजनच्या दरम्यान एक धाव मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विकास ओव्हर द विकेट. हो केलाय, त्या ठिकाणी संधी चालून आली होती. यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत मोहन पाटील आहेत आणि थोडेसे तयारीत नव्हते मोहन पाटील आणि त्याचमुळे हा झेल होऊ शकला असता, पण हा झेल मात्र निसटलेला आहे. एकच संधी चालून आली होती विकेट घेण्याची आणि विकेट मिळू शकली असती आणि विकासचं चांगलं प्रदर्शन आतापर्यंत राहिलंय. पहिला बॉल थोडासा फुलवलेन जातो, त्यानंतर हा बॉल मात्र बाउन्सी तुम्हाला पाहायला मिळालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता, अपील तर केले गेले. उजव्या यष्टीच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल होता, सरळ सरळ ते दिसते तरी देखील गोलंदाजाच्या माध्यमातून ती अपील केली गेले. लेग बाईची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत मनीष राऊत आहेत आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रसन्न भोईर. मनीष राऊत आणि प्रसन्न भोईर. विकास स्टेप आउट झाले, एलिव्हेट केले बॉलला, लॉंग बॉलला भूपेश आहे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल लँड. प्रयत्न चांगला होता भूपेशचा, पोहोचू शकला नाहीये आणि या 4 धावा मिळतील. वन बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक जातोय 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. बघा, क्षेत्ररक्षण सेट करणं हे गोलंदाज आणि कर्णधाराचं काम आहे. यावेळेस वाईड ऑफ लॉंग ऑनला भूपेशला ठेवलं जेणेकरून त्याला मिड विकेट रिजन देखील सांभाळता यावं आणि लॉंग ऑन क्षेत्र देखील सांभाळता यावं. त्यामुळेच मात्र त्याला भूपेशला काऊ कॉर्नर रिजन मध्ये ठेवलं गेलंय, पण बॉल मात्र लॉंग ऑनला होता आणि वेगाने होता, त्यामुळे चौकार अडवू शकले नाही. बॉलला हुक केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये डीप मध्ये. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चांगला थ्रो, नाईस थ्रो. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या वाढीने धावफलक 9 वर जाऊन पोहोचतो. सोनिका माता मालोडी हा देखील एक फलंदाजीचा एक किल्ला समजला जातो. फलंदाज मात्र ठासून भरलेत सोनिका माता मालोडी संघामध्ये, त्यामुळे गोलंदाजीच्या माध्यमातून द ग्रेट मराठा संघासमोर एकच टार्गेट असेल, विकेट फॅक्टर. स्टेप आउट झाले, हलक्याने बॉलला पुश केलंय. वा 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 वा, दर्जेचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. तेजस उंद्रे त्या ठिकाणी आहेत, कॅप्टन द ग्रेट मराठा जुचंद्रचे. वा, बघा सुरुवातीला ते रोटेट झाले होते उजव्या हाताच्या दिशेने, त्यानंतर मात्र त्याला पाहिलं की बॉल रोटेट होते, त्यानंतर डावा हात पुढे घेऊन हा बॉल अडवलाय. तर हे रिफ्लेक्सेस खूप महत्वाचे आहेत. तर बॉल कुठल्या दिशेने टर्न होईल हे याचा मात्र नेम नसतो आणि जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता या सर्व गोष्टींचा आढावा तुम्हाला घ्यायचा असतो. दरम्यान बॉल्स फेकून झाले या षटकातले 6. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर धावसंख्या सोनिका माता मालोडी टीमची बिनबाद 10 धावा. सुरुवात चांगली आहे, कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज घेतला जातोय आणि अंदाज घेऊन खेळलं जाणार आहे, कारण या अगोदर सामन्यामध्ये पाहिलं तर दुर्दैवीरित्या हरलाय आर.के. दत्ताळे जुचंद्रा संघ, कारण आटोक्यामध्ये सिच्युएशन होती, फील्ड पोझिशन कुठेतरी चुकली, फिल्डिंग व्यवस्थित झाली नाही 5व्या आणि 6व्या षटकामध्ये. त्याचमुळे मात्र त्यानंतर सामना स्वतःच्या दिशेने झुकवलाय तो म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स पाये टीमने.
दत्ताई टीमचे कॅप्टन जे आहेत त्यांनी प्लीज त्यांना विनंती असेल की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आर के दत्ताई टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण आदेश पाटील कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय स्वप्नील. छोटा पॅकेट बडा धमाका. हा देखील कमी उंची आहे पण स्वप्नांची उंची मात्र गगनाला भिडणारी असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस चांगली ड्राईव्ह, दर्जेदार ड्राईव्ह. काही जास्त फोर्स नव्हता या बॉलवर. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं जाते आणि हीच कलात्मकता तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. हितेश आणि विशाल ही मात्र कर्दनकाळ ठरले गोलंदाजांसाठी. नेहमीच त्यांची पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी नाकी 9 येत असतात गोलंदाजांना, पण मात्र स्वप्नीलने ते शिवधनुष्य उचललंय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण मात्र उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळला गेला. पंचाच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण देखील केली जाते. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला 30 या सर्कलच्या आतमध्ये गलीला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साईडला पण पाहिलं तर मिड विकेट आणि शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर 30 या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, वाईड ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. स्वप्नील ओव्हर द विकेटनं जागा बनवली स्ट्रोकसाठी. बॉलला इन दी एअर केलं, इनफिल्ड क्लिअर करून बॉल जातोय स्वीपर कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा 4 धावांचा फटका येतोय बॅटर विशालच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक. जागा बनवली. खरं तर बॉलमध्ये कुठलीच खराबी नव्हती. चांगल्या दर्जाचा बॉल हाताळला होता. शॉर्ट ऑफ गुड लाईन आणि आतल्या दिशेने बॉल घेऊन आले होते पण तितक्याच आत्मीयतेने जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार एक्झिक्यूट केलाय. यालाच म्हणतात प्रॉपर डेडिकेशन. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, सर्व क्षेत्ररक्षक जवळ आहेत पण मात्र गॅप शोधणं हे देखीलच वेगळीच कला आहे आणि ती कला अवगत आहे फलंदाज विशालला आणि त्या कलेचा या ठिकाणी फायदा होतोय सोनिका माता मालोडी टीमला. धावसंख्या 16 या आकड्यात जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात आहे. बिनबाद 16 धावा सोनिका माता मालोडी. स्वप्नील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट. वारंवार स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून पण मात्र गोलंदाज देखील तितक्याच भरवशाचा आहे आणि तितक्याच कल्पकतेचा आहे. त्याचमुळे तो ओळखतोय जसा स्टान्स बदलतोय फलंदाज आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये वारंवार बदल देखील स्वप्नील करतोय. स्वप्नीलचं हे षटक मात्र थोडंसं महागडं ठरलंय कारण या षटकामध्ये आतापर्यंत स्वप्नीलने 6 धावा खर्च केल्यात. ओव्हर द विकेट. गती परिवर्तन केलं होतं, गतीला ओळखलं आणि बॉलला उडवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ऑडियन्स स्टँड मध्ये हवेच्या विरोधात येणारा हा दर्जेदार दमदार षटकार. स्वप्नील देखील नाराज असेल कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं, बॉलला हलकासा टॉस केला होता पण त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला रीड केलंय आणि प्रॉपर पोझिशन घेऊन चांगलं फुटवर्क आणि बॉडी बॅलन्स राखत बॉलला पुल केलंय मिड विकेट रिजनमध्ये फलंदाज विशालने. विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे त्यापर्यंत आपण आशा ठेवू शकतो की धावसंख्या 70 ते 80च्या घरामध्ये जाऊ शकते पण मात्र स्वप्नील मुकादम हा देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज. आतापर्यंत 130 षटकार अण्णा स्मृतिचषक 2022 मध्ये खेचलेत फलंदाजांनी. चांगला स्ट्रोक आहे. पंच केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक येतोय पण मात्र त्याला हुलकावणी देऊन बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र भेदकता, आक्रमकता स्पष्टपणे पाहायला मिळते. सोनिका माता मालोडी संघ मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्यासाठी जे पडेल ते प्रयत्न करतोय आणि आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचं काम 16 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत गोलंदाज स्वप्नीलने आणि आतापर्यंत त्याने बॉल्स हाताळलेले आहेत एकूण 5. 26 धावा धाबकावर आहेत. चांगली सुरुवात, चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोन फलंदाजांची. नाबाद 26 धावांची. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा बॉल असेल. ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उलट दिशेने झेल करण्याचा प्रयत्न नंदू करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लँड होतोय. बॉल जातोय फाईन लेग रिमा रेषेच्या पलीकडे आणि हा येतोय चौकार. आता मात्र चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जातं. गोलंदाजाच्या विरोधात हल्ला चढवण्याचं काम केलं जातं सोनिका माता मालोडीचे दोन फलंदाज विशाल आणि हितेश. आणि आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा धावफलकावर सोनिका माता मालोडी. कधी कधी खेळ ताकदीने नाही तर डोक्याने खेळायचा असतो. या ठिकाणी कुठेतरी गोलंदाज ताकदीचा वापर करायला गेला आणि कधी कधी युक्ती देखील महत्त्वाची असते. तुम्हाला ओळखायचं आहे फलंदाज कुठल्या दर्जाचा आहे, त्याचा स्टान्स कसा आहे, त्याची आक्रमकता काय आहे, त्याचा सामर्थ्य काय आहे, त्याचा उणीवा काय आहे, या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास कुठेतरी स्वप्नीलचा कमी पडला आणि आता मात्र फलंदाजाने गोलंदाजांच्या उणीवाचा शोध घेतला आणि त्याच्या विरोधात वारंवार प्रहार करायला गेले आणि सर्व प्रहार यशस्वी ठरले
आणि आता 30 धावा. पहिलं षटक चांगलं होतं. जे पहिलं षटक विकासचं होतं त्यामध्ये फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि चांगली सुरुवात होती. इकॉनॉमिकल राहिला होता तितकासा नाही आहे, पण आपण म्हणू शकतो की इकॉनॉमिकल राहिलाय. पण त्यानंतर मात्र स्वप्नीलने 20 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. त्या कदाचित थोड्या जास्त आहेत असं मला वाटतं. 4 षटकांचं क्रिकेट अजूनही बाकी, अजूनही संधी गेलेली नाहीये. अजूनही इकॉनॉमिकल जर षटकं हाताळले गेली तर द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येईल. पण मात्र जर आपण या 2 फलंदाजांचा विचार केला, चांगल्याच फॉर्ममध्ये जाणवत आहेत आणि या खेळपट्टीचा आणि या आउटफिटच्या प्रेमात पडले ते दोन्ही फलंदाज आणि त्यांच्या माध्यमातून चांगले नेत्रदीपक फटके आतापर्यंत आलेले आहेत. विकास ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला जाते बॉलला. थोडासा क्रॉस बॅटेड होता बॉल, लॉंग ऑन रिजन मध्ये अडवला जाईल. तेजस कडून फेक केले, धावजेची संधी आहे. सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तो फलंदाज पोहोचतोय. बघा कुठला फलंदाज डेड एंडला जाणार आहे ही ओळख, ही अभ्यास देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्यावेळेस फलंदाजाने ओळखलं होतं विशालने की मी डेंजर एंडला आहे, त्यामुळे मला वेगाने धावावं लागेल, मला वेगाने पळावं लागेल. आणि त्याने वेगाने पळायला सुरुवात केली आणि एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केले. धावसंख्या 32 धावा. सोनिका माता मालोडी 32 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात या ठिकाणी फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर सोनिका माता मालोडीची. फोर्स करायचा होता, अपील तर केली गेले. बॉयच्या हलक्याशा बाजूने बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगला बॉल, चांगला पेस आतल्या दिशेने बॉलला टर्न केला होता, हलकासा कट केला होता. खरंच चांगली गोलंदाजी विकाची, कारण प्रेशर असताना देखील प्रेशरला बाजूला सारून गोलंदाजी करतोय. यावेळेस शरीरापासून दूर होऊन ड्राईव्ह केलं जातं बॉलला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजनमध्ये एक धाव तर मिळणार आहे. स्वीपर कव्हरमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, एकच धाव मिळेल आणि व्हेरिएशन वापरतोय विक्रम. बघा क्रिकेटमध्ये तुम्ही गोलंदाजी करताना सर्वात महत्त्वाचं अस्त्र तुमच्याकडे हेच आहे की व्हेरिएशन. प्रत्येक वेळी तुम्हाला व्हेरिएशन दाखवावं लागेल, कारण जर एकाच दर्जाचे, एकाच शैलीचे, एकाच पद्धतीचे तुम्ही बॉल जर हाताळले तर त्याचा अभ्यास फलंदाजाला सोपा पडतो आणि त्यानंतर मात्र तो तुमच्यावर हल्ला करू शकतोय. विकास हो, यावेळेस पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचे कोण लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे. देर से बनो लेकिन जरूर कुछ बनो बनो, क्योंकि जमाना हैसियत पूछता है, खैरियत नाही. आणि आता मात्र तुमची गोलंदाजी चांगली राहिली तर तुमच्या गावामध्ये मात्र तुमचा जय जयकार होईल. पण मात्र गोलंदाजी खराब झाली तर तुम्हाला उत्तर माहितीच आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स हिट केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये ड्राईव्ह केलं जातंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतोय. डीप बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता, पण त्यामध्ये मात्र तितकीशा ताकद नव्हती. चुकीचं क्षेत्ररक्षण. या 3 धावा मिळतील. बघा कव्हर देणं गरजेचं आहे, बॅकअप असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या संघासाठी तुमचा बॅकअप नसेल मग तर तुमच्या संघाचं पॅकअप होऊ शकते. आणि त्यामुळे मात्र जेव्हा जेव्हा बॉल आउटफील्डमध्ये जातोय तेव्हा मात्र त्याच्या ऑपोजिट एंडला क्षेत्ररक्षकांनी बॅकअप देणं गरजेचं आहे आणि ते बॅकअप कुठेतरी कमी पडते. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचं तुर्तास धावसंख्या झाली सोनिका माता मालोडी टीमची 37 धावा. 37. बॉल हवेत आहे, हा झेल महत्वाचा आहे. त्या ठिकाणी तेजस आहे, तेजस कडून चूक होणार नाही आहे, कारण तेजस देखील दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे द ग्रेट मराठा जुचंद्रचा. रवी वाघमारे त्या ठिकाणी आहे, माफ करा, रवी वाघमारे आहे. तेजस, रवी वाघमारे, भूपेश, ही 3 नावं माझ्या नेहमीच मुखावर राहतात, कारण तिघांवर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आहे. भूपेश कडून अजूनपर्यंत चांगलं प्रदर्शन राहिलं नाही, आलं नाहीये. भूपेशकडे बॉल आला नाहीये, एक आला होता त्याने त्याच्या आवाकाच्या बाहेर होता. त्यानंतर तेजस आणि रवी आणि रवीचा भाऊ राकेश, राकेश वाघमारे देखील जरी द ग्रेट मराठा संघात खेळत नसला तरी देखील तो देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. राकेश वाघमारे, ज्याने द ग्रेट मराठा जुचंद्र ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, रुपेश येतोय. रुपेश पहिला फलंदाज बाद झालाय आणि पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रुपेश तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सोनिका माता मालोडी लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर ओव्हर द विकेट. विकास अवे फ्रॉम द बॉडी, बॉटम एज, बॉल जातोय गली रिजन मध्ये, एक धावेमध्ये. आणि या षटकामध्ये नियंत्रित मारा केलाय गोलंदाज विकासने, कारण 2 षटकानंतर 30 धावा होत्या आणि त्यानंतर आता या षटकामध्ये फक्त खर्च केलेल्या आहेत एकूण 8 धावा. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 38 झालेली आहे. चला पाणी पटवून द्यायच्या मैदानामध्ये, कारण ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 6 षटकामध्ये तुम्हाला ड्रिंक्स स्टॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येते, याहून अधिक काय पाहिजे. सर्व काही ऑल इज वेल आहे, ही स्पर्धाच ऑल इज वेल आहे. अण्णा स्मृती चषक 2022, जी स्पर्धा मात्र बहुचर्चित होती, बहुप्रतीक्षित होती, ती स्पर्धा मात्र तुमच्या आमच्या भेटीस आलेली आहे.
शुक्रवारचा दिवस आहे आणि आमचे सर्व ऑडियन्स स्टँडमध्ये सर्व प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. खरं सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जे घरी बसल्या TCP लाईव्हच्या वतीने ही जी स्पर्धा यूट्यूबवर पाहतायत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे कॅमेरामॅन निलेश चांगलं काम करतायत TCP लाईव्ह या वाहिनीसाठी. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन गेलेले आहेत मिस्टर सनी. 19 नंबरची जर्सी परिधान करून सनी मैदानाच्या आतमध्ये. बघा, जलसेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे आणि जलसेवेचं काम या ठिकाणी सनी करतोय. बघा किती चांगली बॉडी आहे त्याची. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, ॲटिट्यूड देखील तितकाच ॲग्रेसिव्ह. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये देखील तो तितकाच चाणाक्ष असतो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. येस, मितेश शिंगोटे. थोडासा उशिरा आलाय मितेश, कारण नेहमीच लीड बॉलर म्हणून तो पुढे येत असतो, पण नेहमीच भरवशाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून मितेश शिंगोटेला ओळखलं जाते. तर मितेश जर्सी क्रमांक 7 बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विशाल. जोपर्यंत मी अजूनही सांगेल विशाल खेळपट्टीवर आहे 70 ते 80 धावा नक्कीच होऊ शकतील सोनिका माता मालोटी टीमची. मितेश यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर बॉन्डल्याच्या दिशेने गॅपमध्ये बॉल आहे. वन बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जबरदस्त केला जातो. त्या ठिकाणी एक धाव मिळेल, दुसरा धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तेजस उंद्रे त्या ठिकाणी. मी म्हणालो होतो की तेजस, रवी आणि भूपेश हे 3 मात्र खंदे क्षेत्ररक्षक आहेत द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे. त्या ठिकाणी तुम्हाला आता इन फ्रेम मध्ये तेजस पाहायला मिळाला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 40व्या आकड्यावर 40 रन्स ऑन बोर्ड. काय नेत्रदीपक फटकेबाजी 360 डिग्रीने खेळतोय. मैदानाच्या प्रत्येक भागामध्ये फटकेबाजी विशालची. स्विच इट. यावेळेस मात्र चुकीचा प्रयत्न हा झेल महत्वाचा आहे आणि आता मात्र विशालला परतावं लागतील. तर मेन बिलीव्हफुल बॅटर ज्याच्यावर सर्वात भरवशा जास्त होता तो मात्र आता चुकीचा प्रयत्न करताना बाद झालेला आहे. ड्रिल करून दाखवतोय की या बॉलला मला पुल करायचं होतं, पण मी स्विच करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या प्रयत्नामध्ये फसलोय. आणि आता 2 हादरे बसत आहेत सोनिका माता मला टीमला आणि धावसंख्या थांबले ती म्हणजेच 40 आकडा. 40 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट सोनिका माता मालोडी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निलेश येते. आता मात्र सुरुवातीचे 2 फलंदाज ज्यांनी मात्र जम बसवला होता या डावावर ते 2 फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. आणि मितेश शिंगोटे याला ज्या कामासाठी राखण्यात आलं होतं, उशिरा बोलावण्यात आलं होतं, त्याने मात्र त्याची जबाबदारी पूर्णपणे चोख अदा केलेली आहे. खरं तर चुकीचा स्ट्रोक त्या ठिकाणी विशालचा पाहायला मिळाला, कारण या अगोदर त्याची थोडीशी प्रशंसा केली होती की चौफेर फटकेबाजी विशालची येते. तर कॉपीबुक स्टाईलने न खेळता कुठेतरी उलट दिशेने अनऑर्थोडॉक्स टाईपचा स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तो फसलाय. मितेश ओव्हर द विकेट. यावेळेस डिफेन्स केलं जाते. बॉलला हलका त्याने स्लाइस केलं जाते. पॉईंट रिजनमध्ये एक धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या झाले 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड. आता कुठेतरी आत्मविश्वास दुणावला असेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा, कारण सुरुवातीचे 2 फलंदाज ज्यांना बाद करण्याचं टार्गेट दिलं होतं कॅप्टनने ते गोलंदाजांनी पेलले आणि 2 फलंदाजांना परत पाठवले आणि आता 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईकवर आता निलेश पाहू शकता तुम्ही. जर क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे 30 या सर्कलच्या बाहेर. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हर. त्यानंतर लॉंग ऑफ साईडला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे डीप पॉईंट रिजनमध्ये. आणि कौतुक करायला बघ कॅप्टनचं की असं वाटलं होतं कॅप्टनला की कदाचित त्या क्षेत्रामध्ये उलट दिशेने फटका खेळला जाईल, त्यामुळे स्वीपर कव्हर आणि डीप पॉईंटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे आणि त्या दूरदृष्टीचा फायदा या ठिकाणी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला होतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 42. दोन्ही भाऊ तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला माहिती आहे. सख्खे भाऊ रुपेश आणि निलेश. फुटवर्क नाहीये. फुटवर्क पाहिजे मित्रा. जर फुटवर्क नसेल तर तुम्हाला आणि मामाला सर्वांना ठाऊक आहे की तुमच्या मनासारखा फटका तुम्हाला खेळता येणार नाही. तुमच्या हातामध्ये बॅट आहे, हात चालतायत, पण पाय सुद्धा खेळपट्टीवर चालले पाहिजेत. या ठिकाणी पाय बिलकुल चालले नाहीत आणि त्याचमुळे फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. धावसंख्या होते 42 धावा सोनिका माता मालोडी.
ड्राईव्ह चांगली आहे मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुढे येतो थोडासा फंबल आहे दुसऱ्या धावासाठी प्रयत्न कदाचित डेंजर एंडला असणार आहे मितेशचं कलेक्शन चुकते त्या ठिकाणी धावचीची संधी चालून आली होती आणि अशा पद्धतीने 4 षटकं संपतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सोनिका माता मालोडी टीमची 2 गडी बाद 44 धावा 2 षटकांमध्ये 30 होत्या पुढच्या 2 षटकात 14 आल्या आहेत टॉस साठी तयार राहायचंय टॉस साठी दोन्ही संघ तयार राहायचे एक संघ असणार आहे आमच्याच घरचा तुमचा आमच्या सर्वांचा लाडका देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आणि तो 2 हात करेल बाबा स्पोर्ट्स कामण तर बाबा स्पोर्ट्स कामन टीमच्या कॅप्टननी तयार राहायचे टॉस साठी यस या ठिकाणी कॅप्टन रेडी आहेत आपण लगेचच या 2 षटकांतर नाणेफेक करणार आहोत आता मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढेल कुठलंच तिकीट नाहीये आता मालजीपाडा गावामध्ये मात्र जो सर्व जे नागरिक थांबलेत ते या मैदानाच्या दिशेने येत आहेत धावसंख्या 44 झाले 44 आफ्टर 4 44 आफ्टर 4 2 विकेट्स लॉस नवीन बॉलर बॉलिंग मार्क वर येतोय प्रसाद येतोय नवीन बॉलर प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर मीडियम पेस बॉलर आहे स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय निलेश आहे निलेश आणि रुपेश नॉनस्ट्राईकला निलेश एका धाव्यावर खेळतोय आणि रुपेश 3 धावांवर खेळतोय बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार प्रसाद आल्या पहिल्याच बॉलवर क्या बात आहे कॉन्फिडन्स लेवल देखील हाय आहे सोनिका माता मालोडी टीमच्या फलंदाजांची आल्या पहिल्याच बॉलवर मात्र गोलंदाज कुठल्या दर्जाचा आहे कुठल्या पद्धतीचा आहे कुठल्या वेगाने तो बॉल टाकणार आहे त्याचा अभ्यास न करता पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न अंगलट आलाय बॉल डॉट षटकाची सुरुवात चांगली करतोय प्रसाद ओव्हर द विकेट हो यावेळेस मात्र यष्टी दाखवली आणि ती यष्टी वाकवण्याचं काम प्रसादने केले विकेट डाऊन दांडी गुल फलंदाज बाद 2 बॉलवर अधिराज्य प्रसादने गाजवलेलं आहे या पहिल्या 2 बॉलवर 5व्या षटकातल्या सोनिका माता मालोडी पुन्हा एकदा आवर्जून तो उल्लेख करावासा वाटतंय 2 षटकामध्ये 30 धावा होत्या पुढच्या 2 षटकामध्ये 14 धावा 5व्या षटकाच्या 2 बॉलवर 2 विकेट तर या गोष्टी महत्वाच्या आहेत 3 गडी बाद झालेले आतापर्यंत सोनिका माता मालोडी टीमचे आणि नवीन फलंदाज येतोय विशाल मडवी जशी त्याची शरीरयष्टी आहे तसेच त्याचे फटके सुद्धा आहेत तर पाहूया तसे फटके आता हवे आहेत सोनिका माता मालोडीला जे स्वप्न विशाल आणि हितेशने दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता नवीन फलंदाज विशाल होते 5व्या क्रमांकावर विशाल मडवी पहिला जो फलंदाज तो विशाल रावते आणि आता विशाल मडवी पाहूया विशालचं स्वप्न विशाल पूर्ण करेल का स्ट्राईकवर विशाल मडवी गोलंदाजी मार्कवर प्रसाद आहे पहिला बॉल डॉट दुसरा बॉल विकेट 44 धावा धावफल कव्हर आहेत 5व्या षटकाची सुरुवात मात्र दमदार असरदार झाले द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची आणि आता तिसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय ओव्हर द विकेट ना प्रसाद बॉल हवेत आहे पण मात्र क्षेत्ररक्षक नाहीये काऊ कॉर्नर रिजन मध्ये भूपेश येतोय 1 धाव पूर्ण करून दुसऱ्यासाठी कॉल आहे आणि चांगला थ्रो कलेक्शन चुकते तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल हाना करता करता प्रयत्न पूर्ण होतोय अपील तर केले गेले 4 धावा देखील होतील बघा हे काय होते भाग मिल्का भाग या पिक्चरची मला आठवण झालेली आहे मात्र 2 धावा होत्या पण मात्र क्षेत्ररक्षणाच्या अभावामुळे 2 ला 4 मध्ये परावर्तित केले सोनिका माता मालोडी टीमच्या फलंदाजांनी दर्जेदार कॉलिंग आणि चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी विशाल मडवी आणि सोबतच रुपेशचं या 4 धावांच्या वाढीने धावफलका झाले धाव वाढ आणि पोचते ती म्हणजेच 48 आकड्यावर 48 रन्स ऑन बोर्ड बघा एक धाव महत्वाची आहे आम्हा सर्वांना ठाऊकच आहे काल तर 2 सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचले होते आणि आज तर 1 सामना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेला आहे तर त्यामुळे मात्र दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी नके असेल जर तुमच्याकडे सारीडोनची गोळी नसेल तर मात्र आता तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल या पहिल्या डावामध्ये कमीत कमी चुका तुमच्याकडून झाल्या पाहिजेत मी तर म्हणेन चुका व्हायलाच नको कारण तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय जिंकायचं स्वप्न घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर त्यामुळे मात्र 100% योगदान देणं हेच तुमचं कर्तव्य आहे प्रसाद ओव्हर द विकेट यावेळेस लाईन चेक करावी लागेल येस लाईन बिलॉंग्स टू अंपायर लेग साइड सोडून जाणारा बॉल वाईड बॉल शिकून 49 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट सोनिका माता मालोडी चांगल्या पोझिशनमध्ये आहे मी तर म्हणेन सकाळचं सत्र थोडंसं कमी धावांचं राहिलं आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये धावांचा जो वेग आहे तो वाढत असतो आपण गेल्या 3 दिवसापासून पाहत आहोत तर मात्र चांगल्या धावागतीने धावा जोडण्याचं काम सोनिका माता मालोडीचे फलंदाज करतायत प्रसाद ओव्हर द विकेट न विशाल मडवीसाठी
यावेळेस पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये, बॉडी बॅलन्स चुकला होता. खडे खडे आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयास झालाय. बॉल्स फेकून झालेत या षटकातले एकूण 4 बॉलच्या समाप्तीने धावसंख्या 49 झाली आहे. प्रसादने चांगल्या पद्धतीने अडवलंय मित्र म्हणेन, पकड मजबूत केले. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर द ग्रेट मराठा संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. कुठला शॉर्टकट नाहीये. यावेळेस फ्लिक करायचं तर बॉलला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मितेश आहे का तिकडे? मितेश आहे. मितेशने बॉल स्टॉप केलाय. बॉलचा वेग भन्नाट होता आणि बॉल वेगाने जात होता मागे, पण त्याला मात्र त्याच्या अनुभवाच्या जोरावर अडवण्याचं काम केलंय. बाईची एक धाव मिळेल आणि अशा पद्धतीने 50 अप फॉर सोनिका माता मालोडी. 50 धावा पूर्ण झाल्या सोनिका माता मालोडी संघाच्या. शेवटचा बॉल असेल आता 5व्या षटकातला. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते रुपेश खूप वेळापासून मात्र खेळपट्टीवर आहे. यावेळेस हलकस आउटसाइड एज बॉल हवेत राहिला होता थोडा काळ. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळते. अशा पद्धतीने 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर सोनिका माता मालोडी टीमची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 51 धावा. आपण पाहिलं तर स्कोर ट्रेन तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय. 5 एक्स्ट्राज तुम्ही पाहू शकताय. हितेशच्या 9 बॉल्समध्ये 12 धावा तो बाद झालाय. रवीने झेल घेतला होता. विशाल कॅच अँड बॉल. मितेश 25 धावांचं योगदान दिलंय. त्याने त्यासाठी 11 बॉल घेतले. रुपेश नाबाद राहिला. 4 बॉल्समध्ये त्याने 4 धावा गोळा केल्या आहेत. निलेश बाद झाला, त्यामध्ये तिने फक्त 1च धावांचं योगदान दिलंय. आणि त्यानंतर आता खेळतोय तो म्हणजेच विशाल मडवी, ज्याने आतापर्यंत फक्त 4 धावा बनवल्या आहेत. आणि स्पेल कंटिन्यू करतोय या ठिकाणी मितेश शिंगोटे. जबाबदारीचा स्वीकार करून, कारण स्लॉग ओव्हर स्वीकारणं हे मात्र एक जबाबदारीचं काम असते कुठल्याही गोलंदाजासाठी, आणि ती जबाबदारीची जाणीव मितेशला आहे आणि त्यामुळेच त्याचंच नाव पुढे आलंय या शेवटच्या षटकासाठी. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तर म्हणजेच रुपेश. हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्यायला हवा. जर मोठा फटका येत नसेल तर मात्र सिंगल जसं काम चालवायला हवं, पण मात्र आम्ही फक्त हायवेनेच जाऊ हाच निर्धार करून हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला. आणि यावेळेस पहिल्याच बॉलवर पॉइंट आणि कव्हर या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जातोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. या षटकाची दमदार सुरुवात सोनिका माता मालोडी टीमची झाली आणि आता मात्र रुपेशने आपले हात खुललेत. खूप वेळापासून तो सिंगल्स डबलवरच अवलंबून होता, पण त्यानंतर आता मात्र 4 आणि 6चा पर्याय वापरण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केलाय रुपेशने. बॉल हवेत आहे. थोडा का हवेत राहिला. ड्राईव्ह केलाय बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल कलेक्ट करेपर्यंत एकदा मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार नाहीये. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी आणि तितकाच चांगलं गॅदर मितेश शिंगोटेचं. धावसंख्या 56 झाली. 56 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. स्टील 4 बॉल्स आर रिमेनिंग टू प्ले of this first inning last over. मितेश शिंगोटे. स्ट्राईकवर असेल मडवी, विशाल मडवी. एक चांगलं बॅटल आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मितेश ओव्हर द विकेट. यावेळेस मितेशला कुठेतरी यश मिळत नाही, पण मात्र मिळते यश मोहन पाटील यांना. वाईट बॉल असेल म्हणजे 1 धाव मिळणार आहेच, पण धावचीच्या स्वरूपात बाद होणार आहे. फलंदाज रुपेश नक्कीच धावा हव्या होत्या आणि त्याचमुळे प्रामाणिकपणे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण मोहन पाटील यांचं लक्ष देखील तितकंच चांगलं होतं आणि त्यांनी मात्र यष्टांचा वेध घेतला आणि डिरेक्ट हिटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज लगेच पाठवून द्यायचा सोनिका माता मालोडी. आजच्या दिवसामध्ये आपण सर्व पहिले स्टेजचे सामने कंप्लीट करतोय. दुसरे स्टेजचे सामने पहिली स्टेज संपल्यानंतर सुरू करण्यात येतील आणि षटकं देखील नंतर सांगण्यात येतील की 5 की 6. आताच्या जर आपण प्रदर्शनावरून सांगू शकतोय की आपण चांगल्या ट्रॅकवर कदाचित दुसऱ्या स्टेजचे सामने देखील 6-6 षटकांचे खेळवता येऊ शकतील, कारण सर्व संघांनी चांगलं साथ दिले, चांगले सहकार्य दिले. त्यामुळे आम्हाला आशा आहे की आजच्या दिवसाला सगळे सामने आम्ही 6-6 षटकांचे खेळवू शकू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय स्वराज आणि विशाल मडवी स्ट्रगल करतोय. मला असं वाटलं होतं की विशाल मडवी आल्या आल्या हात खुले करेल आणि विशाल मडवीचं नाव उच्चारल्यानंतर नक्कीच दीपक मडवी यांची आठवण मला नक्कीच होणार आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर, रिव्हर्स शॉटचे ते किंग आहेत आणि आमचे जवळचे मित्र दीपकजी मडवी यांची देखील आठवण आल्या वाचून राहत नाही आहे. आता स्ट्राईकवर असेल स्वराज आणि नॉन स्ट्राईकला असेल विशाल मडवी. शेवटचे निर्णायक आता बॉल शिल्लक आहे 4.
आतापर्यंत 2 बॉल्स हाताळलेत या षटकातले. 4 गडी बाद 57 धावा सोनिका माता मालोडी संघाची धावसंख्या झालेली आहे. आणि आता स्वराज नव्याने आलाय, फ्रेश बॅटर आहे. नक्कीच पॅव्हेलियनमधून सेट होऊन आलाय का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण सेट होण्यासाठी वेळ नाही आहे. फक्त 4 बॉल्स त्याच्याकडे असणार, तर 4 बॉल्सवर जास्तीत जास्त धावा करण्याचा निर्धार तो घेऊन आलेला आहे. तो निर्धार पूर्ण करण्यासाठी मात्र तसे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. धावसंख्या 57 झाले. 4 गडी बाद सोनिका माता मालोडी. मितेश ओव्हर द विकेट. फुलरलींचा बॉल आता ड्राईव्ह केला जाते. बॉलला क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉईंटला. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाते 58 या आकड्यावर. 58 रन्स बऱ्यापैकी अडवलंय. 2 षटकामध्ये 30 आणि आता 6वं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावफरकावर मर्यादित 58 धावा राहिलेल्या आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा खूप चांगलं कमबॅक. सोनिका माता मालोडीकडे आता फक्त उर्वरित 3 बॉल्स आहेत. 3 बॉल्सवर जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक्स खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. हरीश पंड्या सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा सबमरीन बॉल गुडघ्याच्या उंचीच्या खालून हा बॉल ट्रॅव्हल करतोय आणि कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खूप कमी वेळा असं तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते, कारण कॉन्क्रीट खेळपट्टीवर बाउन्स असतो, अतिरिक्त बाउन्स असतो. पण मितेश शिंगोटे खूप चांगल्या अनुभवाने ही गोलंदाजी दाखवतोय. धावसंख्या थांबले 58 वर. यावेळेस फिंगर रोल केले होते, थोडासा रिलीज पॉईंट उशिरा केला, बॉलला फ्लाईट दिली, टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस होतोय. चांगल्या दर्जाचे षटक आतापर्यंत हे राहिलेले आहे मितेश शिंगोटेचं. त्याने आतापर्यंत बॉल हाताळलेत. या षटकातले 5 धावसंख्यात थांबले 58 या आकड्यावर. शेवटचा बॉल फेकण्यासाठी जो सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल विशाल मडवी. एक मोठा स्ट्रोक येईल का या शेवटच्या बॉलवर? आलाय मोठा फटका. भूपेशला हाय बाय करत बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतोय षटकार. या पहिल्या डावाचा शेवट गोड करतोय विशाल मडवी आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर आणि 65 धावा पूर्ण कराव्या लागतील द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. 36 बॉल्स मध्ये 36 बॉल्स मध्ये 64 रन्स चेस करावा लागणार आहेत द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सोनिका माता मालोडी टीमने आणि लगेच टॉस केलं जाईल. या ठिकाणी बाबा स्पोर्ट्स कामण वर्सेस देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या 2 संघांदरम्यान या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. चला बाबा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आले आहेत. या ठिकाणी देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे कॅप्टन आले आहेत. एका बाजूस आपण नाण्याच्या एका बाजूस पाहिलं तर हेड जो पारंपरिक नाणं आहे तेच आम्ही या ठिकाणी यूज करणार आहोत. एका बाजूस हेड, एका बाजूस टेल. दोन्ही संघाला शुभेच्छा. यजमान पाहुणे. तर कॉल कोण करेल? 6 ओव्हर मॅच 4 2 ओव्हर पॉवर प्ले. टेल कॉल केलाय आणि टेल इट इज. तर मी पाहुण्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही व्यासपीठाची शोभा वाढवायची. धन्यवाद सर. आपण स्थानापन्न होऊ शकता. मुख्य आयोजक आहेत आमचे. तर नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? बॉलिंग. काही बॉलिंग घेण्याचा काय त्याच्यामागे काय तुमचा प्रयत्न असेल की बॉलिंगच तुम्ही का निवडली? काहीतरी वेगळा काय विचार असेल तुमच्या मनामध्ये? असं काय नाही, दर फेरीला बॉलिंगच आहे तर बॉलिंगच करणार. तर किती बॉलर्स आज यूज कराल? कुठले कुठले बॉलर्स आज यूज कराल? कुठले कुठले बॉलर्स आम्हाला पाहायला मिळतील जे तुमच्या संघासाठी चांगला खेळ करतील? जयेश आहे, विक्रांत आहे, विशाल आहे, स्वतः मी आणि कृपेश. तर घरची स्पर्धा, घरचं मैदान, दबाव आहे का? नाही बिलकुल. मग एकदम टेन्शन फ्री तुम्ही आज तुमचाच खेळ दाखवणार? हो. ऑल द बेस्ट. तर बाबा स्पोर्ट्स कामण मनासारखा निर्णय आहे, मनाविरुद्ध निर्णय आहे? मनाविरुद्ध आहे. पण तुमचा खेळ मी पाहिला गेल्या कित्येक वर्षांपासून आणि तुम्ही तुमच्याकडे कुठलाही निर्णय येऊ द्या, तुम्ही मात्र तुमचा खेळ प्रामाणिकपणे खेळत असता. तर पहिल्या 6 षटकामध्ये कितीपर्यंत जायचा प्रयत्न असेल? 60+ मारण्याचा प्रयत्न करू, कारण समोरच्या संघामध्ये बॉलर पण खूप चांगले आहेत. जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठाणा, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी खूप जास्त टुर्नामेंट्स होत असतात, त्यामुळे तिकडच्या खेळाडूंना संधी जास्त मिळत असते खेळण्याची. तर आपल्या परिस्थितीत जे आयोजक आहेत त्या आयोजकांना तुम्ही काय सांगाल ॲज अ प्लेयर? आयोजक म्हणून त्यांना बोलेल का, मला वाटते प्रथमच आपल्या एरियामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट आहे, कारण की लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे
कोण जास्त मोठे सामने भरवत नाही आणि इथे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे, खूपच सुंदर. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे दिव्य स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे बाबा स्पोर्ट्स कामाणी या संघाला. दोन्ही संघाला देऊया मनपूर्वक शुभेच्छा आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी सज्ज आहेत सन्माननीय संदीपजी गावंड दुसऱ्या डावासाठी आपला गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. ओव्हर टू संदीप गावंड सर. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. मनीष राऊत याने हा चान्स मिस केलाय, कारण आम्ही त्यांना या इनिंगमध्ये समालोचन करण्याची संधी देणार होतो. पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. धन्यवाद मनीष पाटील. गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आदरणीय सन्मान्य मनीष पाटील सरांचा चांगला दांडका अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी धावतं समालोचन केलंय. ठाणा प्रीमियर लीग, भिवंडी प्रीमियर लीग या पालघर जिल्ह्यामधील नामांकित ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन केले. आणि थोड्याच दिवसांमध्ये आगरी प्रीमियर लीग पालघर पट्ट्यातील आदरणीय सन्मान्य देवा पाटील साहेबांच्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा धावतं समालोचन करताना ते आपल्याला दिसतील. मॅचकडे रवाना होऊया. स्ट्राईक इनकडे फलंदाज बघूया नेमका कोण जातोय, कारण मितेश शिंगोटे आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला रवींद्र वाघमारे हे दोन खेळाडू आहेत. दोन्ही संघाच्या प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. बुनेश बलंगे या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांमध्ये आपण बुलेश बलंगे यांना इन ॲक्शनमध्ये बघतोय, पंचांच्या भूमिकेमध्ये बघत असतोय. आणि मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्येच याच महिन्यामध्ये आपण छत्रपती शासन चषक 2022मध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये अधिकृतरित्या 4 दिवस पाहिलं होतं. आणि आता 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाच्या वतीने. पुन्हा दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. अण्णा स्मृती चषक 2022मध्ये चालू असलेल्या मॅचमध्ये सोनिका माता मालोडी विरुद्ध द ग्रेट मराठा जूचंद्र या दोघांमध्ये तुम्ही लढत पाहतायत. पहिली 6 षटकं समाप्त झाली आणि पहिले 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय द ग्रेट मराठा जूचंद्र या संघासमोर. त्याचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी धाडली गेली. स्ट्राईक इनकडे क्रमांक 7 नंबरची जर्सी परिधान करून मितेश शिंगोटे, MS धोनी, महेंद्रसिंग धोनी याच्या जर्सीचा जर्सी क्रमांक आपल्याला दिसतोय. आणि नावाची सुरुवात सुद्धा M या अक्षराने झालेली आहे मितेश शिंगोटे याची. नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे तो रवींद्र वाघमारे. 65 रन्स रिक्वायर्ड टू विन, 65 धावा जिंकण्याकरता. पहिला चेंडू, पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि ह्या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज मितेश शिंगोटे. पहिले षटक टाकण्याकरता स्वराज नावाचा गोलंदाज आलाय. आज जर सोनिका माता मालोडी संघाचा विचार केला तर ह्या संघाकरता हे मैदान काही नवीन नाही. या मैदानावर त्यांचा अनुभव जास्त पाहायला मिळाला. 2020-21च्या सत्रामध्ये अंतिम विजेते पदक सुद्धा पटकावलं या मैदानावर. शॉर्ट बॉल, बॅटचं एज लागलंय. टॉप एज लागल्यानंतर चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळतोय. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत होता आणि अशा स्थितीमधून चेंडूला तो कव्हर करतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा मिळतोय, 1 धाव मिळतोय फलंदाजाला. या एका धाव्याची धावसंख्या झाली ती 2. 2 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये आल्यात. चांगलं सांघिक खेळ दाखवावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाला. विशाल मडवी, विशाल रावते, हितेश चौधरी चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. निलेश, त्याच्यानंतर आपण बघतायत स्वराज. हवा पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळतोय. 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. बघता बघता क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकतोय, निसटतोय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय अण्णा स्मृती चषकामधील सुंदर असा चौकार. या 4 धावांची धावसंख्या झाली 7. स्कोअर मूव्ज ऑन 7. 3 चेंडूंमध्ये 7 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. कारण याआधी आपण बघितलं 1-1 धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली होती. सिंगल रन्स पूर्ण केला होता. आणि आता मितेश शिंगोटे चिन्मय 11 विरार संघाकडून 2018-19 साली
रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ते खेळताना दिसले. आदरणीय सन्मान्य सागरजी वानकडे यांच्या संघाकडून त्यांना मी पाहिलं होतं आणि युटिलिटी क्रिकेटर उपयुक्त खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. स्वराज त्याच्या कोट्यातील आता पुढचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक, एक षटक आहे लॉंग ऑन मध्ये, एक षटरक्षक लॉंग ऑन मध्ये. आता मात्र रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये असफलता. शतरक्षक त्या ठिकाणी ठेवला होता थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. शतरक्षकाने कोणतीच चूक केली नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन मितेश नावाचा खेळाडू बाद झालाय. धाव संख्या आहे ती 6 धावा आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला लागलेला हा पहिला धक्का. 1-6 ही सुरुवात झालेली आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. शतरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं होतं कुशाल या खेळाडूला. कुशल याने हा झेल टिपलाय आणि परतावा लागतं मितेशाला. मितेशाने 3 बॉलमध्ये 6 धावा बनवल्या. लक्ष आहे 65 या धावसंख्येचं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 4 बॉलमध्ये 1 सफलता व 6 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत त्या द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या. विशेष म्हणजे आज चांगला खेळ करणारे खेळाडू सुद्धा बघितलेले आहेत. आज उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा धमाल असेल, कमाल असेल. या टेनिस विश्वातील नामांकित खेळाडूंना उद्या सुद्धा तुम्ही पाहणार आहात आणि सुपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला आयोजकांच्या माध्यमातून संधी देण्यात आले. ते सुपर 8 मध्ये पोहोचलेले प्रत्येक संघ 3 आयकॉन खेळाडू घेऊन पुन्हा उतरू शकतात. ओ बॅटचं एज लागल्याचा भास झाला, आवाज तर जोरदार आला होता. याच दरम्यान एक चांगला चेंडू गोलंदाजाने रिलीज केलाय. गोलंदाज स्वराज हा चेंडू टाकतोय. प्रसाद नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे आता दिसतोय. नॉन स्ट्राईक इन कडे रवी वाघमारे संघाचा संघनायक म्हणून ज्याला आपण पाहिलं होतं. पुढचा बॉल ऑफ स्टंपर छपवून खेळायचा होता. बॅटचा एज आणि सरळ चेंडू जातोय, मधल्या यष्टीवर आदळतोय. विकेटचं होतोय पतन. हा लागलाय दुसरा धक्का. षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2-6. स्वराज नावाचा गोलंदाज हुकूमत गाजवतोय. चांगली गोलंदाजी तो करतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत उतरतोय. तेजस चिता या टोपण नावाने ज्या खेळाडूला ओळखला जातोय तो आता हट्टाकट्टा मजबूत बनलाय. त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे चांगला खेळ दाखवावा लागेल कारण मोठं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये तेजस या खेळाडूचं नेहमीच आम्ही घेत असतोय. ज्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलंय. चांगले फटकेबाजी तो करत असतोय आणि आता संघाला गरज असताना त्याला मैदानाच्या टिकून राहावं लागेल. 5 षटकं शिल्लक आहेत. 5 षटकांमध्ये जिंकण्याकरता 59 धावांची आवश्यकता. याचाच अर्थ 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 59 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. रुपेश काठे नावाचा हा खेळाडू आलाय. मागच्याच आठवड्यामध्ये ससूनगर चषक 2022 मध्ये विशाल रावते नावाच्या खेळाडूने 17 बॉलमध्ये 52 धावांची झंझावती खेळी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाविरुद्ध पेश केली होती. तो खेळाडू पहिल्या डावामध्ये सुद्धा चांगला खेळ करून गेला. 11 बॉलमध्ये 25 धावा त्याने बनवल्या. विशाल रावते ज्याला तुम्ही बघू शकतायत या मैदानाच्या आतमध्ये उजव्या बाजूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा उभा आहे. 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 59 धावा. गोलंदाजी मार्गावर रुपेश काठे अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळ पेश करणारा हा खेळाडू आहे. पॉवर प्लेचं बंधन अजून आहे. पॉवर प्ले नंबर 2 ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि 1 काऊ कॉर्नर. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळतोय. क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं काम करतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये तो कोणतीच चूक करत नाही. विकेटचं होतंय पतन. रुपेश काठे याला हे यश मिळतंय पहिल्या चेंडूवर. धाव संख्या 3 गडी बाद 6. पुन्हा एकदा आता जास्त मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला.
जी स्थिती झाली आहे बिकट स्थितीमधून सावरणं फार महत्त्वाचं असेल आणि ह्याकरता एक संकटमोचक हवा आहे. संकटमोचकाची भूमिका अदा करण्याकरता भूपेंद्र भवानी या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जातोय तो खेळाडू आता मैदानाच्या आत उतरतोय. मी मागच्या काही टुर्नामेंट्स बघितल्या ज्या टुर्नामेंट्समध्ये सातत्य राखता आलं नाही द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. आणि विचार जर केला या संघाचा तर या संघाची बांधणी करणारे आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं कौतुक करावं तितकंच कमी. प्रत्येक खेळाडूंना ते संधी देण्याचं काम करतायत आणि त्यांच्यामुळेच आज या जुचंद्र परिसरामध्ये अनेक नामचीन खेळाडू मी तयार होताना बघितलेत. गोलंदाज तयार रुपेश काटे. नवीन फलंदाज गेलाय तो तेजस. डावऱ्या हाताने विस्फोटक खेळी त्याला पेश करावे लागेल, सिद्ध करावा लागेल. 11 मध्ये जागा टिकवण्याकरता तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. ओहो बॅटने खेळायचा होता लॉंग ऑफ मध्ये. चेंडू बॅटचं इनर एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. लगातारच्या 2 बॉल मध्ये 2 ब्रेक थ्रू मिळवून देतोय गोलंदाज रुपेश काटे. गॉन. परतावं लागतं तेजस या खेळाडूला. विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलाय हा गोलंदाज रुपेश काटे. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्या सौजन्याने विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि आज पारितोषिक आपण बघतोय एक वेगळं पारितोषिक लावलं गेलंय. जर विकेट हॅट्रिक साधली कुठल्याही गोलंदाजाने चौकार षटकार आणि विकेटची हॅट्रिक जर साधली तर आदरणीय सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे यांच्या सौजन्याने एक बियरचा बॉक्स जो भरलेला असेल जो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत उतरतोय. स्वप्नील मुकादाम ह्याच्यावर मोठी जबाबदारी असेल आणि म्हणू शकतो की हा खेळाडू खेळपट्टीवर तग धरून राहील. अनेक चांगल्या खेळी त्यांनी यापूर्वी सुद्धा पेश केलेत. मला आठवतोय अजिंक्य स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा क्रिकेट खेळताना अशा अविस्मरणीय खेळी त्यांनी सादर केल्या आहेत. आणि आता द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून सुद्धा त्याला चांगला खेळ करावा लागेल. 2 गडी लगातार त्याने बाद केलेत. काय चांगले चेंडू टाकलेत. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर अगदी योग्य मारा दोन्ही चेंडूंचा केला गेलाय रुपेश काटे याच्याद्वारे. मागच्या टुर्नामेंट्समध्ये थोडासा असफल ठरला होता रुपेश काटे. ही इज ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक होईल काय. ओ लोअर फुल टॉस चेंडू इनसाइड आउट करून गॅप मध्ये हा फटका. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. बघता बघता 2 धावा फलंदाज स्वप्नील याने पूर्ण केल्या. या 2 धाब्यांशी थोडासा दबाव कमी सुद्धा होईल. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. 4 गडी बाद 8 धावा अशी ही स्थिती आहे. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला बदलाव करावा लागतोय. ओ आत वळणारा चेंडू होता. बघितलं ऑफ ब्रेक डिलिव्हरी. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय आणि परतावा लागतं स्वप्नील मुकादम या खेळाडूला. इनसाइड आउट करून खेळताना हा खेळाडू दिसलाय. काय चांगलं वळण मिळतंय. ऑफ ब्रेकचा मारा करण्याकरता पहिल्या आणि दुसऱ्या बोटावर तुम्हाला जास्त प्रेशर द्यावं लागतंय आणि तुमचा जो कोना आहे तो कोना मिडविकेटच्या दिशेने वळवल्यानंतर तुम्ही ऑफ ब्रेकची क्रिया करू शकतायत आणि अशा ऑफ ब्रेक चेंडूवर तुम्ही विकेट प्राप्त करू शकतायत. कानाला हलकासा स्पर्श होऊन तुमचा हात पुढे सरकला पाहिजे तरच तुम्हाला विकेट मिळेल आणि ते काम केलंय रुपेश काटे या गोलंदाजाने. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 8. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव संपन्न खेळाडू मैदानाच्या आत उतरलाय मोहन पाटील. चौकारांची आतषबाजी मोहन पाटील यांच्या बॅटमधून मी अनेक वेळा बघितलंय. मॅच विनर बॅट्समन मैदानाच्या आत गेल्यात. संघाचा सर्वेसर्वा हितचिंतक संकटमोचक बनावा लागेल या खेळाडूला. क्रमांक 7 वर येताना जी जबाबदारी आहे 42 क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या मोहनची ती त्यांनी तिथे पार पाडायला हवी. धावसंख्या 8. 5 गडी बाद 8 धावा. म्हणतात ना की आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या आपल्याला त्रास देण्यासाठी येत नसतात तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करण्याकरता येत असतात. ओ चांगला ड्राईव्ह आहे. स्क्वेअर ड्राईव्ह.
बघायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. बघता बघता 2 धावा मोहन पाटील या फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 10. आव्हान हे 65 धावसंख्येचं आहे. अजूनही 55 धावा हव्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि आखूड टप्प्याचा चेंडू सोडलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि आपल्याला स्पष्ट दिसतंय 24 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 55 धावा. पकड मजबूत केली आहे या मॅचवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सोनिका माता मालोडी संघाने. नव्या जर्सीमध्ये दमखम दाखवण्याकरता सज्ज झालाय हा सोनिका माता मालोडीचा संघ, ज्यांनी कंबर मोडीचं काम केलंय. 5 फलंदाज बाद करणं म्हणजे समोरच्या संघाचा अर्धा संघ गारद केलाय. आता गोलंदाजी मार्गावर कोण येतोय ही चर्चा सुद्धा होईल. आणि दरम्यान हा गोलंदाज स्वराज आलाय ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. तो स्वराज पुन्हा नव्या जोशाने नव्या दमाने गोलंदाजी मार्गावर उतरलाय. ऑन साईडला पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर एक क्षेत्ररक्षक ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये ठेवलाय. त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ठेवलाय. 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. बघू शकतायत कशा पद्धतीने ही व्यूह रचना आहे, आखणी आहे. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एक शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. सरळ बॅटचा वापर केलाय. कोळवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षकाच्या फंबल बघितली आणि त्याचा फायदा उचलताना फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांची धावसंख्या झाली ती 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा. आजकाल या हवामानामध्ये कधी बदल होईल हे काही सांगता येणार नाही, कारण भारतातर्फे 12 सप्टेंबर 2003 साली हवामान खात्याविषयी एक उपग्रह सोडला होता श्रीहरिकोटा येथे आणि त्याचं नाव होतं कल्पना 1. आणि आता इथे हवामान खात्याचा अंदाज आपण सांगू शकतोय. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा अंदाज आपण बांधू शकतो की काय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श झाला या चेंडूचा. मिड विकेट मध्ये चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट. बघता बघता फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेची धावसंख्या पोहोचली 14 वर. व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम मिस्टर दिलीप. स्वतःला हवेमध्ये झोकलं या क्षेत्ररक्षकाने आणि चांगलं योगदान दिलंय. 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 14 वर. 14 धावा. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 51 धावा आवश्यक असतील उर्वरित चेंडूंमध्ये. चेंडूंचा जर विचार केला तर 22 चेंडू आणि 22 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता होऊ शकतायत. मी करेन. जरी 5 फलंदाज बाद झाले असले तरी काय झालं. माझ्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर मी करेन. माझ्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा वापर मी करेन हे दाखवून द्यावं लागेल भवानी भूपेंद्र या खेळाडूला. हा डॉट बॉल. मोहन रवींद्र पाटील साहेबांसाठी या ठिकाणी किशोरचे म्हात्रे, लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायरचे मालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. इथे बघता बघता गोलंदाजाने बरोबर हल्ला चढवलाय आणि पायचीच्या स्वरूपात भूपेंद्र याला बाद केलंय. मिडल स्टंप वरचा चेंडू. विकेटचं पतन गॉन. हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. आता विचार जर केला तर ह्या क्षणाला कदाचित कुठल्या फलंदाजाला धाडलं जाईल, कारण बघितलं तर मितेश बाद झालाय, रवी बाद झालाय, प्रसाद बाद झालाय, तेजस बाद झालाय, त्याच्यानंतर भूपेंद्र नावाचा खेळाडू बाद झालाय, स्वप्नील नावाचा खेळाडू बाद झालाय. आणि आता मैदानाच्या आत जात असतानाच आपण बघतोय तो म्हणजेच कृष्णा नावाचा हा खेळाडू गेलाय.
त्याला संधी आहे हिरो बनण्याची, कारण परमेश्वराने प्रत्येकाला एक हिरो आणि हिराच बनवलाय. जो जास्त घसेल, जो जास्त संघर्ष करेल तो जास्त चमकेल. धावांची गरज आताच्या घडीला आहे ती 51. गोलंदाज चांगली गोलंदाजी करते स्वराज. 1.4 चेंडूंमध्ये त्यांनी 10 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. 4 बॉल त्याचे रिलीज झालेत. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 51 धावांची आवश्यकता. चालू असलेल्या मॅच मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला क्रिसली हे नाव ज्या खेळाडूचं नेहमीच आपण बघत असतोय, तो क्रिसली मैदानाच्या आत गेलाय. क्रिस्ना नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. त्याच्यावर जी जबाबदारी आहे बघू शकतायत. क्रिस्ना फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर आहे गोलंदाज स्वराज. इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातो. चेंडू येतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि या एका धावेची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 15. 2 षटकं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 15 धावा. 19 बॉल असतील आता आणि 19 बॉलमध्ये 50 धावांची गरज. 19 बॉल रिमेनिंग. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवर ते समाधानी मानतायत आणि विशेष म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 गडी बाद 16 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 49 धावा असं समीकरण या मॅचचं आपल्याला बनलेलं दिसून येतंय. या स्पर्धेकरता बऱ्याचशा दानशूर व्यक्तीने दानशूरपणा दाखवलाय आणि खास करून जर आपण विचार केला तर आणखीन एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, रजनी स्पर्धा याच मैदानावर तुम्ही दिनांक 6 मे ते 10 मे या दरम्यान बघणार आहात. सरकार चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये सहभागी होण्याकरता काही नियम व अटी आयोजकाने आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, बक्षिसं कशी असतील ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सरकार चषक प्रथम पारितोषिक असेल या स्पर्धेचं. रोख रक्कम 1,11,111 व 52 इंच LCD आणि 3 सायकल हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 2 सायकल, 55,555 कॅश आणि 42 इंच LCD हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 22,222 व 32 इंच LCD आणि 1 सायकल. चतुर्थ पारितोषिक असेल या स्पर्धेचं 11,111 1 सायकल आणि 22 इंच LCD. आणि पाचवं पारितोषिक सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही बघणार आहात ते 11,111 व 22 इंच LCD व 1 सायकल. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता कारण ओपनचे 12 संघ हे पहिल्या दिवसात खेळवल्या जातील. ओपनच्या संघांना जी संधी दिली जाते 15,000 प्रवेश फी आहे आणि 11 एप्रिलच्या आत म्हणजे 11 एप्रिलच्या आत जर तुम्ही प्रवेश निश्चित केला तर तुम्हाला प्रवेश फी 11,000 असेल. आदिवासी क्रिकेट असोसिएशन तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांच्याकरता सुद्धा अपॉर्च्युनिटी असेल. 11 एप्रिलच्या आत जर त्याने प्रवेश निश्चित केला तर 6,000 एंट्री फी असेल आणि 11 एप्रिल नंतर एंट्री फी 10,000 असेल. चर्चा मी करणार आहेत. आता बॅकफुटला जाऊन मोहन पाटील या फलंदाजांनी शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. रुपेश काठे नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा चमक दाखवण्याकरता धमक दाखवण्याकरता गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. एका धावेची धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा 17. संदीप पाटील साहेबांचं हे आयोजन असेल रजनी स्पर्धेचं. पुढचा बॉल बॅटचं एज लागले. आउटसाइड एज. चेंडू हवेत आहे आणि रुपेश काठे पुन्हा एकदा सफलता प्राप्त करतोय. अगोदरच्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 3 गडी बाद केले होते. आता सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकत असताना आणखीन एक विकेटचं पतन होतोय. 7 गडी बाद द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. 7 बाद 17 आलाय इथे खतरा
आणि खतऱ्यापासून टिकाव धरण्याकरता आता नेमकं काय करावं लागेल, कारण लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायरचे मालक आदरणीय सन्माननीय किशोर म्हात्रे साहेबांनी मोहन पाटील साहेबांकरता पारितोषिक लावलंय, कारण षटकार जर ठोकला तर 500 रुपयाचा मानकरी ते ठरतील. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. गोलंदाज तयार, स्ट्राईक इनकडे फलंदाज मोहन पाटील. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, एक धाव पूर्ण केली जाईल यात काही शंका नाही. एकच धाव मिळते. या एका धावण्याची धावसंख्येवर पुन्हा नजर टाकूया. प्रत्युत्तर दाखल 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. 15 चेंडूत आता 47 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 47 धावा. स्ट्राईक इनकडे फलंदाज आलाय नंदकुमार भोईर. नंदू बऱ्याच वर्षाचा अनुभव याच्या पाठीशी आहे. जिद्दीने खेळ त्याला करावा लागेल, दाखवून द्यावा लागेल की खरा बाजीगर कोण असतो, खरा संकटमोचक कोण असतो. षटकार किंग म्हणून ज्याला ओळखलं जातंय, लांब लचक षटकार त्याच्या बॅट मधून येत असतात. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 47 धावा. जोरदार अपील केले, पंचाने अपील फटावून लावलंय आणि एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेकरता फलंदाज वेगाने जात आहेत. आज आत्मविश्वास जल्लोष करताना दिसतोय खेळाडू रुपेश काठे, कारण त्यांनी अर्धा संघ परतीला पाठवलाय, अर्धा संघ त्याने गारद केलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली 20 वर. अजूनही 45 धावांची आवश्यकता. 14 चेंडूत 45 धावा. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओहो, क्लीन बोल्ड, ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्ने बघू शकतायत. क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. त्रिफळा उद्ध्वस्त. रुपेश काठे 5 विकेट होल म्हणजेच 5 गडी तो 2 षटकांमध्ये बाद करतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 20 धावा. गडी बाद झालेत ते 8 आणि 5 चेंडू गोलंदाजाने टाकून 1.5 षटकांमध्ये त्याने 5 गडी बाद केलेत. कमीत कमी धावा दिल्यात. आता पुन्हा एकदा स्थितीकडे नजर टाकूया. चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये धावा आवश्यक आहेत त्या 45. 13 चेंडू 45 धावा. 13 बॉल रिमेनिंग. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रणय म्हात्रे मैदानाच्या आत गेलाय. प्रणय हा नेहमीच क्रमांक 3 किंवा 2 वर येत असतोय आणि आता तोच प्रणय या मॅच करता खूप उशिराने येतोय, कारण असं म्हटलं जातं की 7:30 पाठीमागे लागलेली आहे की काय. RK एंटरप्राइजेस, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघ तसेच द ग्रेट मराठा जुचंद्र संघावर मागच्या काही सिरीज मध्ये जो परफॉर्मन्स हवा, जसा परफॉर्मन्स हवा तसा परफॉर्मन्स होताना दिसला नाही या 2 संघांचा. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आडव्या बॅटचा वापर केला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. या एका धावेनीची धावसंख्या वाढताना धावफलकावर धावा लागल्यात 8 गडी बाद 21 धावा. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत सोनिका माता मालोडी असा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 44 धावा. रिक्वायर रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती ही 22 ची बनली आहे. प्रत्येक षटकामागे 22 धावा बनवल्या तर या मॅच जिंकू शकतायत आणि होऊ शकतं. हे मोठे फटके आल्यानंतर साहजिकच गोलंदाजावर दबाव येत असतोय आणि ती क्षमता असलेला खेळाडू 63 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा खेळाडू आहे प्रणय म्हात्रे. नंदू हा झटपट बाद झालाय. विशेष म्हणजे ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती ते असफल ठरले. प्रसाद, रवी, तेजस हे असफल ठरल्यानंतर जबाबदारी येऊन ठेपली मोहन पाटील या खेळाडूवर. फुलटॉस बॉल या चेंडूला उडवलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर. आर पार दमदार, शानदार, बहरदार, डोलदार हा आलाय गगनचुंबी षटकार. या 6 धावा
या 6 धावेची धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 27 धावा. अजून आता हा मॅच जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 38. 11 चेंडू 38 धावा होऊ शकतात. इशारा तर दिलाय. माझा आज क्रमांक आमच्या कर्णधारांनी चुकवलाय आणि तो क्रमांक चुकीचा होता हे सिद्ध करण्याकरता प्रणय एक मोठा फटका खेळतोय. 11 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. अजूनही मॅच सोडला नाही. जरी शॉट सुटला तरी चालेल. हा मॅच आम्ही सोडणार नाही. पुढचा बॉल इनसाइड आउट करून चेंडूला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता. बघता बघता खराब फेकीचा फायदा कदाचित होऊ शकतोय आणि तो फायदा झाला. 2 धावांची धावसंख्येत वाढ आणि धावा झाल्या त्या 29. 65 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 गडी बाद 29 ही स्थिती आहे ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 36 धावा. सुंदररित्या चेंडू खेळण्याचा प्रयास केलाय आणि इथे बघू शकतात विशाल रावते कोणतीच चूक करत नाही. वर्ड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा अप्रतिम झेल तो टिपतोय. आणखीन एक गडी बाद झालाय. याचाच अर्थ 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला धावा आहेत धाव फलकावर 29. आता टेलेंडर शेवटची जोडी मैदानामध्ये. 9 बॉल शिल्लक. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 36. 9 चेंडू 36 धावा. फलंदाज मैदानाच्या आत उतरतोय. विकास नावाचा खेळाडू गेलाय. लास्ट जोडी शेवटची जोडी. बुनेश बलंगे जर कदाचित असती त्या ठिकाणी तर त्यांच्या बॅटमधून धावा आपल्याला येताना दिसल्या असत्या. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. धाव घेण्याचा पावित्र्य नाही कारण अशा क्षणाला पराभवाचा अंतर किती कमीत कमी धावसंख्येने कमी करावं हे एक ध्येय असेल. षटकाराकरता 500 रुपये किशोरजी म्हात्रे लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायरचे मालक यांच्याकडून जाहीर झालंय मोहन पाटील साहेबांकरता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केलाय. 4.5 चेंडूची समाप्ती झाली. धाव फलकावर धावा आहेत त्या 9 गडी बाद 29. चांगल्या खेळाडूंची गरज भासली आहे सध्याच्या घडीला या हंगामामध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. परफॉर्मन्स हवा तसा होताना दिसत नाही. भरपूर कष्ट भरपूर परिश्रम यानंतर करावे लागतील या संघाला. ओहो सरळ बॅटचा वापर ऑन दी अप. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय लांब लचक षटकार. लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायरचे मालक आदरणीय सन्माननीय किशोर म्हात्रे साहेबांकडून 500 रुपये मिळतील या षटकाराकरता. याचबरोबर 5 षटकांची झाली समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली 9 गडी बाद 35. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावा. या पुढील होणारा मॅच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध तुम्ही बघणार आहात कामन बाबा स्पोर्ट्स कामन या 2 बलाढ्य संघादरम्यान. एका बाजूला तुम्ही पाहणार आहात प्रवीण पाटील या अष्टपैलू खेळाडूला जो कामन संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना दिसेल आणि दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग लाईनअप चांगली गोलंदाजी देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची. आदेश पाटील, समीर राऊत, विशाल पाटील, विनोद म्हात्रे, सनी पाटील, मनीष राऊत यासारखे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 6 बॉल 30 धावांची गरज. फ्लिक केलं या चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1च धाव आणि या एका धावेची धावसंख्येत वाढ. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 36 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 29 धावा. सामना जरी या ठिकाणी हातामधून निसटला असला तरी पराभवाचा अंतर आता कमी करायला हवा. षटकारांकरता 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. चॉक केलं या चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये धाव घेण्याची संधी नाही. हा डॉट बॉल. धाव संख्या आहे ती 36 धावा 9 गडी बाद.
मोहन पाटील चिंतेमध्ये असतील, कारण आता पुन्हा एकदा टीम मिटिंग घेऊन संघ बांधणी व्यवस्थित करावी लागेल द ग्रेट मराठा जुचंद्र याची. ओ सुंदररीत्या चेंडूला उडवलाय, चेंडू हवाई सफर करतोय, लांब लचक ठोकलेला षटकार, 6 धावा षटकार. या 6 धावांची धावसंख्येत वाढ आणि धावा लागल्या जात आहेत त्या 42 धावा. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 23 धावा. आणखीन 500 रुपये मिळत आहेत आदरणीय मोहन पाटील साहेबांना. पुन्हा जोरकस प्रहार केलाय, 1 धाव घेण्याचा प्रयत्न नाही आणि हा निर्धाव चेंडू गेलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 42 धावा. मोहन पाटील 2 षटकारांची चांगली खेळी करतायत. या युवा समाजसेवकाने सर्व लोकांसमोर एक आदर्श ठेवलाय समाज कार्य करून आणि आता मैदानाच्या आतमधून तो फलंदाजी करतोय. पुन्हा जोरकस मारायचा होता फलंदाजाला, थोडासा हसलेत मोहन पाटील, कारण एलिव्हेशन करता आलं नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिर, धाव फलकावर धावा 42 धावा. जवळजवळ विजय निश्चित झालाय तो सोनिका माता मालोडी या संघाचा. म्हणू शकतोय आपण 99.99% हा मॅच काबीज केलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. शेवटचा बॉल या इनिंग मधला. सरळ बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, स्ट्रेट ड्राईव्ह, 6 धावा. हे विमान उडवलंय. अशा रीतीने या 6 धावांची ह्या मॅचची समाप्ती केली. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 48 धावा. कॉंग्रॅच्युलेशन टीम सोनिका माता मालोडी. हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. आणि लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायरचे मालक आदरणीय सन्माननीय किशोरजी म्हात्रे साहेबांकडून